एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. अंड्याची भुर्जी तर आपण नेहमीच खातो, पण कधीही अंड्याची चटणी ट्राय केली का? तर ही उकडलेल्या अंड्याच्या फोडींची मस्त चमचमीत आणि झणझणीत चटणी आज बनवूयात. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 अंडी घेते. आता आपल्याला ही अंडी उकडून घ्यायची. तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन पाणी गरम व्हायला ठेवलंय आणि हलकंसं कोमट झालं, की यामध्ये आता अंडी आपल्याला उकडून घ्यायचे. तर आता उकडताना यावर आपल्याला थोड्या वेळाकरता झाकण ठेवायचंय आणि एक उकळी आली की झाकण काढून घ्यायचे म्हणजे पाणी उतू जाणार नाही. तर अशा पद्धतीने ते झाकण काढून घ्यायचंय. आता आपण ही अंडी उकडून घेऊया तोपर्यंत पुढची तयारी करू. तर इथे मी एक मोठा कांदा, टोमॅटो तर इथे मोठा असेल तर एकच घ्या. आता माझ्याकडे छोटे टोमॅटो आहे त्यामुळे 2 टोमॅटो घेतले. नंतर मूठभर कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं. आता हे सगळं बारीक चिरून घेतलंय. तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी चिरून घेतली आहे. आता अंडी पण छान उकडली आहे. तर अंडी आता आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित याचं साल पण निघलं जाईल. आता सगळी अंडी आपण इथे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर अगदी 1 मिनिटाकरता ह्या पाण्यामध्ये ठेवायचंय आणि थंड झालं की लगेच आपल्याला अंडी सोलून घ्यायची. तर आता थंड पाण्यामध्ये टाकल्यावर याचे टरफल पटकन निघले जातात. व्यवस्थित अंडी ही सोलली जातात. तर आता इथे सगळी अंडी आपण सोलून घेऊया. तर आता गरम असताना कधी पण अंड्याचं टरफल काढायचं नाही. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, मग काढायचे किंवा मग आपल्याकडे वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने पाण्यात टाकून थंड करून घ्यायचंय. तर आता इथे अंडी सगळी सोलून घेतले. आता आपल्याला अंडी ही कापून घ्यायचे. तर सुरीला तेल किंवा पाणी लावायचंय आणि छान अशा इथे फोडी करून घ्यायच्या. तर एका अंड्याच्या 8 फोडी करून घ्यायच्यात. आता अंडी कापताना पूर्णपणे थंडच होऊ द्यायचे. कारण काय होतं, त्याच्यातला पिवळा भाग बाजूला निघतो किंवा अंड्याचे तुकडे पडले जातात. त्यामुळे अंडी थंड करूनच घ्यायचे. म्हणून आपण इथे पाण्यामध्ये पूर्णपणे अंडी थंड करून घेतले. तर अशा पद्धतीने इथे आपण आता फोडी करून घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवायची आणि गॅस चालू करून 2 ते 3 चमचे इथे तेल घालायचंय. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये जिरं घालायचं. तर 1 चमचा जिरं आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे. चांगलं परतलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी रंग येवस्तोपर्यंत इथे कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतला की यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा चांगली परतून घ्यायची म्हणजे याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल इतपत आपल्याला ही पेस्ट चांगली परतून घ्यायची. आता हे चांगलं परतलं की टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो सुद्धा चांगले इथे परतून घ्यायचे. आता टोमॅटो पण चांगले परतले. नंतर आपल्याला मसाले घालायचे. हळद, लाल तिखट, धनेपूड, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता मसाले जळू नये त्यासाठी आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचे. अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचे म्हणजे मसाले जळत नाही आणि ग्रेव्ही सुद्धा एकदम छान होते. तर चांगलं हे परतून घ्यायचे. आता हे आपल्याला 2 मिनिटाकरिता झाकण ठेवायचे म्हणजे हे सगळं व्यवस्थित असं शिजलं जाईल. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मऊ होतील. तर छान वाफ आली की झाकण काढायचे. आता हे चांगलं परतून घ्यायचे. आता इथे जे आपण फोडी करून ठेवल्या होत्या अंडी घालायची आणि आता त्या अंड्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसामुळे ह्या चटणीला इतकी छान टेस्ट येते ना. तर हलक्या हाताने हे आता मिक्स करून घ्यायचे. जास्त जोरात पण नाही, नाही तर मग फोडी सुद्धा मोडल्या जातील. एकदम हलक्या हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय.
मसाला सगळीकडे एकसारखा मिक्स झाला, की यावर आता 2 मिनिटाकरिता झाकण ठेवायचं आहे. म्हणजे मसालासुद्धा अंड्याच्या फोडींमध्ये छान मुरला जाईल. तर आता 2 मिनिटांनी झाकण काढायचंय. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर तयार झाली इथे आपली चमचमीत झणझणीत अंड्याची चटणी. तर ही अंड्याची चटणी इतकी चविष्ट लागते ना, तर भुर्जी, करी किंवा अंडा मसाला आपण नेहमीच खातो, पण असं वेगळ्या पद्धतीचं पण खायला भारी वाटतं. तर ही चपातीसोबत सुद्धा इतकी भारी लागते ना किंवा मग ब्रेडसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर जेवणाची चव दुप्पट करणारी ही अंड्याची खमंग आणि झणझणीत चटणी एकदा तरी नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि ही अंड्याची चटणी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खमंग, चमचमीत, झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.